प्राजक्ता शुक्रे जी आहे ना ती स्वतःला खूप इमोशनल समजते, पण जो आजचा राशन टास्क तिकडे झालेला आहे ना त्यामध्ये तिने जे सूत्रसंचालन केलेलं आहे ते योग्य केलेलं आहे की बायस्ड पद्धतीने केलेलं आहे ना, त्यावरच संपूर्ण चर्चा आपण करणार आहोत. कारण की जो आपला रोशन भजनकर आहे तो त्याच्या कामाची शपथ घेत होता तिकडे, की तो बोलला सगळ्यात पहिले मी उचलली आहे, पण नाही. प्राजक्ता शुक्रे जी आहे ती बोलते नाही, मी जे आहे ते संपूर्ण सगळ्यात पहिलं जे नाव दिलेलं आहे त्याच्यावरच ठाम असणार आहे आणि रोशन इथे हारतो. या संपूर्ण पद्धती ज्या घडलेल्या आहेत घरामध्ये त्यावरच आपण आज बोलणार आहोत की नेमकी जी गोणी आहे ती गोणी उचलली कोणी सगळ्यात पहिले, आणि ती जी चर्चा आहे ना त्यासाठी मी बिग बॉसचा जो एपिसोड आहे तो रिटर्न 2, 4, 5, 7 वेळा बघितली. ती जी गोष्ट आहे की नेमकं सगळ्यात पहिले जे आहे ते कोणी तिकडे ती गोणी उचलायचा प्रयत्न केला असेल, पण तिकडे कुठेही स्पष्टपणे काहीही जे आहे ते आपल्याला दिसत नाही. फक्त एक गोष्ट दिसते की सगळ्यात पहिले म्हणजे ओमकार जो आहे ना तो ओमकार या साईडला उभा असतो, त्याच्यामध्ये 2-3 जण उभे असतात, त्यानंतर लगेच रोशन उभा असतो. दोघं जे आहेत ते असे स्ट्रेट जे आहेत ते धावत जातात त्या जे काय गोणी होती ते उचलण्यासाठी, आणि तिकडे गेल्यानंतर जे आहे ते तिकडे दुसऱ्या सिच्युएशन मध्ये जे दिसतं ते दिसतं की रोशन जो आहे तो वरून गोष्ट उडत आहे आणि खाली जो आहे तो ओमकार झोपलेला आहे. पण यावरनं कुठलीही गोष्ट जी आहे ती क्लिअर झालेली नाहीये. पण ती गोष्ट होत असताना रोशन त्याला बोलतो की बाबा माझा याला हात लागलेला आहे, तू सोडून दे, ही दुसरी घे. पण ओमकार परत तिकडे बोलतो नाही बाबा तू दुसरी घ्यायचा प्रयत्न कर. तो परत बोलतो अरे बाबा मी ही स्वतःनी गोणी सगळ्यात पहिले उचलली आहे, नंतर तू घेतलेली आहेस. हा संपूर्ण मॅटर जो आहे तो टास्क चालू असताना घडत होता. पण त्यानंतर जेव्हा टास्कचा निर्णय द्यायची वेळ येते त्या टायमाला रोशन स्वतः म्हणतो की बाबा मी माझ्या कामाची सगळ्या संपूर्ण गोष्टीची जी आहे ती शपथ घेऊन सांगतो की सगळ्यात पहिले गोणी जी आहे ते माझा हात त्याला लागला, मी त्याला उचललं, आणि त्यानंतर ओमकार जो आहे तो तिकडे आला. पण एखादा व्यक्ती जर जो हवालीचं काम करत होता तो जर त्याच्या कामाची शपथ घेत असेल तर तो कितपत खोटं बोलेल. आणि सगळ्यात पहिले रोशन भजनकरकडे बघून जे आहे ना असं वाटत नाही तो खोटं बोलणारा आहे, खोट्या शब्दा घेणारा आहे, अशी कुठेही गोष्ट जी आहे ती आपल्याला बघायला मिळत नाही. पण तिकडे प्राजक्ता शुक्रे जी स्वतःला खूप शहाणं समजते किंवा खूप इमोशनल समजते ना, ती तिकडे खूप मोठा घोटाळा करते. का करते? सर्वात पहिले ती तिकडे निर्णय देते की ओमकारने जे आहे ते तिकडे घेतलेलं आहे, जी काय गोणी उचललेली आहे ती ओमकारने उचललेली आहे. त्यानंतर हा तिकडे तिला समजवायचा प्रयत्न करतो, असं नको करू, अगं मी माझ्या कामाची शपथ घेतोय, हे ते मी असं खोटं का बोलेल. पण सोनाली आणि हे संपूर्ण लोक जे आहेत हे येऊन प्राजक्ता शुक्रेचं डोकं जे आहे ते भरवायचा तिकडे प्रयत्न करत असतात कंटिन्युअसली की बाबा तू इमोशनल विचार करू नको, तू प्रॅक्टिकल विचार कर, हा प्रकारची गोष्ट विचार कर, त्या प्रकारची गोष्टीचा विचार कर. पण तिकडे सगळ्यात मोठी चूक जी आहे ती प्राजक्ताची झाली. जर तिने रोशन भजनकरच्या साईडने जर निर्णय दिला असता तर संपूर्ण महाराष्ट्राने तिला डोक्यावर घेतलं असतं. पण ती स्वतःला खूप शहाणा समजत होती. ती बोलली नाही नाही, सगळ्यात पहिले जो मी डिसिजन दिलेला आहे त्याच्यावरच मी ठाम राहणार आहे, मी इमोशनली बिलकुल विचार करणार नाहीये. या संपूर्ण गोष्टी तिकडे घडतात. ठीक आहे, इथपर्यंत ही गोष्ट पण संपली. सेकंड राऊंड मध्ये देखील जे आहे ते तिकडे परत ओमकार आणि रोशन भजनकरच एकमेकांच्या समोर तिकडे येतं. आता तो मॅटर काय असतो की रोशन भजनकर पटकन धावत जातो आणि 2-3 गोण्या ज्या आहेत त्या उचलून आणायचा तिकडे प्रयत्न करतो. 3 गोण्या त्याच्याकडे असतात, पण तो जेव्हा साईडला येतो ना तो संपूर्ण घोळका पोरींचा जो आहे तो तिकडे त्याच्या जाऊन तिकडे मागे पडतो त्याच्या, आणि त्यातल्या ज्या 2 गोण्या आहेत ना त्या काढतो, त्या पोरी काढतात. आणि त्यानंतर एक गोणी जी आहे ना ती काढायचा प्रयत्न करतो ओमकार, आणि ओमकार परत ती गोष्ट घेऊन जातो तिकडे ओढतो. पण ह्या वेळेस देखील या गोष्टीच्या वेळेस देखील जेव्हा डिसिजन द्यायची वेळ येते त्या टायमाला देखील प्राजक्ता शुक्रे जी आहे ती तिकडे परत एकदा जी आहे ती घाण करते. आणि पर्सनली तेव्हा देखील मला ती गोष्ट आवडली नव्हती. जर ती पहिल्या टास्कमध्ये बोलते की सगळ्यात पहिले ह्याने हात लावलेला तो एक निकष लावायचा प्रयत्न करते, आणि सेकंड टाइम जे आहे ते सगळ्यात जास्त पार्ट कोणाकडे आहे त्याच्यावर डिस्कशन करते ना, ती कुठे ना कुठेतरी मूर्खतेची जी आहे ती गोष्ट होती आणि ती एकदम पूर्णपणे चुकीची होती. तिथे जर ती बोलली असती नाही नाही ह्याने 3 घेतल्या होत्या, 3 मधली एक जी आहे ती ह्याच्या हातात जी आहे ती ह्याचीच असू द्या, तेव्हा ती निर्णय देऊ शकली असती की बाबा नाही नाही या टास्कमध्ये जो आहे तो रोशन भजनकर जिंकलेला आहे. पण प्राजक्ता शुक्रेला तिकडे कुठेही जे आहे ते या लोकांना म्हणजे जे अनुश्री झालं किंवा तन्वी झालं, या संपूर्ण जो ग्रुप आहे, विशाल झालं, या कोणालाही जे आहे ना ते गोल्डन रेशन कार्ड जे आहे ते मिळू द्यायचं नव्हतं. हाच त्यांचा संपूर्ण प्रॉपर प्लॅन होता. पण तिकडे ती महाशहाणी प्राजक्ता शुक्रे बोलायचा प्रयत्न करते की नाही नाही मी एकदम कसं प्रॉपरली सगळ्या गोष्टी डिस्ट्रीब्यूट होतील ना त्या गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे करत आहे. म्हणजे कसं आहे, राशन देखील प्रॉपरली
तिकडे डिस्ट्रीब्यूट होईल. आता तुम्हाला मी सांगतो की जे लोकांना ब्रॉन्झ जे काय होतं त्याला ते रेशन कार्ड मिळाले नाही त्याच्यामध्ये कोण कोण आहे आणि ते ऐकल्यानंतर तुमचं डोकं किती फरतंय आणि काय तुमच्या प्रतिक्रिया त्या नक्की कमेंट करा. कारण की ब्रॉन्झ मध्ये जे आहे ते सगळ्यात पहिले तर प्रभू, मग येते सोनाली, मग अनुश्री, मग विशाल, त्यानंतर तन्वी, मग दिव्या, राधा, रोशन. म्हणजे हे जे राधा, रोशन, त्यानंतर अनुश्री या संपूर्ण लोकांचा जो ग्रुप आहे ना त्या सगळ्याच लोकांना जे आहे ते ब्रॉन्झच्या रेशन कार्डमध्ये तिकडे टाकायचा प्रयत्न होतो. आणि तुम्ही आता शॉकिंग गोष्ट ऐकाल, यामध्ये जे गोल्डन रेशन कार्ड मिळालेलं आहे त्याच्यामध्ये कोण कोण आहे ते तुम्ही ऐकून शॉक व्हाल. आयुष, करण, दीपाली, राकेश, सागर, ओमकार, सचिन, रुचिता आणि प्राजक्ता. यामध्ये फक्त रुचिता जी आहे ना ती दुसऱ्या ग्रुपची आहे, फक्त रुचिता. आणि बाकी सगळे जे आहेत ते स्वतःच्या त्यांच्या ग्रुपमध्ये लोक आहेत, त्यांना स्वतःला त्यांनी जे काय आहे ते गोल्डन रेशन कार्ड जे आहे ते घ्यायचा प्रयत्न केला आणि ती गोष्ट खूप जास्त चुकीची आहे. त्या गोष्टीला मी बिलकुल सपोर्ट करत नाही. प्राजक्ता शुक्रेची स्वतःला शहाणी समजते ना, कोणी तिला काही बोलल्यानंतर मग लगेच हे असे लो स्टँडर्ड लोक आहेत, असे लोक आहेत, तसे लोक आहेत करायचा प्रयत्न करतात ना, जेव्हा हाच ग्रुप जेव्हा पुढच्या वेळेस जेव्हा टास्क जे आहे ते सूत्रसंचालन करेल ना त्या टायमाला सगळे जेव्हा ज्या गोष्टी आहेत जे टास्क तुमच्या विरोधामध्ये रिझल्ट लागतील ना त्या टायमाला तुम्ही जेव्हा रडाल ना त्या टायमाला संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे लक्ष देणार नाहीये. ही गोष्ट मी मनापासून सांगतोय. का सांगतोय? कारण की आज जे काही प्राजक्ता शुक्रेने जे सूत्रसंचालन केलेलं आहे किंवा जे काय करायचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे बायस्ड पद्धतीने जे आहे ते तिकडे तिने केलेलं आहे संपूर्ण टास्कचं सूत्रसंचालन. तिला चान्स भेटला होता महाराष्ट्राच्या मनावर एकदम अजून चांगली इमेज पाठवायचा, ती म्हणजे रोशन भजनकरला 2 पैकी एका टास्कमध्ये तरी विनर घोषित करायला पाहिजे होतं, पण तिने ते नाही केलेला. या संपूर्ण गोष्टीचा राग जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता येणार आहे. कारण की प्राजक्ताने बायस्ड पद्धतीने, मी परत ती गोष्ट का बोलतोय, कारण की संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे की दुसऱ्या ग्रुपला किती वाळीत टाकायचा प्रयत्न जे आहे ते हे स्टँडर्ड लोक जे स्वतःला समजतायत ते करत आहेत. आणि या संपूर्ण गोष्टीवर तुमचं काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की अतिशय फालतू पद्धतीने जे आहे ते सूत्रसंचालन करायचा प्रयत्न या प्राजक्ता शुक्रेंनी केलेला आहे. तुमचं या संपूर्ण गोष्टीवर काय मत आहे ना नक्की मला कमेंट करून सांगा. कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. कारण की मेकर्स देखील ह्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.